नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे विशाल आणि सिंधू, मधू आणि राघव चौघंसुद्धा एकाच हॉटेलमध्ये असतात। परंतु सिंधूला हे माहीत नसतं की राघव तिचा पाठलाग करत त्याच हॉटेलमध्ये आला आहे। विशाल हात धुवायला गेला असता सिंधू खुर्चीवर एकटी बसलेली असते। त्यावेळेस काही गुंड तिच्या जवळ येतात आणि तो गुंड तिला म्हणतो की अय काय करती तू ते एकटी, चल माझ्याबरोबर असं म्हणता क्षणी सिंधू म्हणते चालता इथून नाहीतर बघ मग। त्यावेळेस लगेच तो गुंड म्हणतो नाहीतर बघ काय करशील, चल चल उठ आमच्याबरोबर मज्जा करू असं म्हणता क्षणी सिंधू चिडते आणि सिंधू त्या गुंडाच्या कानाखाली मारते। गुंडाच्या कानाखाली मारता क्षणी तो गुंड आणखी जास्त चिडतो आणि तो सिंधूच्या हाताला पकडतो आणि म्हणतो आता बघ मी तुझी काय हालत करतो। आणि हे सगळं काही घडत असताना इकडे राघव आणि मधू बघत असते। मधू मात्र हसत असते तर राघवला मात्र फार त्या गुंडांचा राग येतो। आता खरोखर रागाच्या भरामध्ये राघव त्या गुंडाची बेदम धुलाई करल का राघव ऐवजी विशालच तिथं पोहोचून गुंडांची धुलाई करेल। आता धुलाई केल्यानंतर खरोखर कोणी हे कांड केलं हे सत्य समोर येणार का? मधुनी तर हे कांड केलं नसेल काय? सगळं काही सत्य समोर येणार का? असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।